कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मी आज कलशाची स्थापना करणार आहे. ही पीस आहे आणि कलश भरून आणलाय मी. पिसावरती थोडे तांदूळ आणले तर त्याला हळदी कुंकू टाकून मी वरती ठेवते. पीस ठेवल्यामुळं काय होतं, आपल्याला नंतर हे तांदूळ भरता येतात. हा कलश आहे. कलशाला मी स्वस्तिक काढून घेते. आणि चाफ्याची पानं त्यात ठेवते मी. 7 पानं आहेत. त्याच्यात 1 सुपारी, 1 रुपया, हळदी कुंकू आणि 1 फूल ठेवते. आणि हा नारळ ठेवते. छोटा नारळ काय होते, तो बाहेरच आतमध्ये जाऊन बसतो एकदम, त्याच्यामुळे जरा मोठा नारळ ठेवते मी. पान अशी वरती काढून घेते. आज कोजागिरी पौर्णिमेमुळं आपण आज कलश मांडणार आहात मंदिरात. आणि नारळाला छान असं कुंकू हळद लावून घेते. कलश वरती मांडून घेते. नंतर ही हार घालते कलशाला. थोडं दिसायला छान दिसतात. त्याच्यावर 1 फूल ठेवू. देवीला पण मी नैवेद्य केले तर मीठ पण आपण देवीचं ठेवू. इकडे परडी ठेवली. परडीला पण हळदी कुंकू लाव. देवीला पण पीठमिठाची ओटी भरली. इथं खाली परडी मांडली, ती पण मी पीठमिठाने भरून घेते. नंतर 1 रुपया ठेवून वळून घेतला आणि शेवटी देवीला नमस्कार करते. मी केव्हा पण देवीला नमस्कार करताना काहीच मागत नाही. हे तुळजाभवानी सर्वांच्या इच्छा पूर्ण कर, सर्वांना सुखी समाधानी आणि आरोग्य संपन्न ठेव, सर्वांना निरोगी आयुष्य लाभू दे, हेच मागत असते. आणि आपली कलशाची ही स्थापना झालेली आहे. आणि कोजागिरीची अशी देवीला मी साडी नेसवली. आज पिवळ्या कलरची साडी नेसवली. आज माझ्याकडं शेतात काम करायला बाहेरून 2 बायका आणि 1 गडी आला होता. त्याच्यामुळं थोडी गडबडच झाली होती सकाळ सकाळ.
मी सकाळ सकाळ मंदिर झाडून वगैरे पाणीही घालून घेतलं होतं आणि साडी नव्हती नेसवली कारण मंदिर ओलं होतं त्याच्यामुळं. आणि सकाळ सकाळच बाहेर मी परत उंबरीचं झाड आहे पौर्णिमेमुळं उंबरीच्या झाडाला पण पाणी घालायला आले. आधी पाणी घालून घेतलं, नंतर दिवा ठेवला आणि वारं होतं सकाळ सकाळ. एक 4-5 वेळा मी ट्राय केला दिवा लावण्याचा, पण दिवा काय लागत नव्हता. काडी पेटली की लगेच विझत होती. मग नंतर मी काय केलं, थोडी झाडाच्याच आडोशाला केली आणि दिवा तर नाही पेटला. म्हटलं अगरबत्ती तरी कमीत कमी पेटवून आणू, म्हणून 2 अगरबत्त्या होत्या, त्यातली एकच अगरबत्ती लागली. पण म्हटलं असू द्या, एकच अगरबत्ती लावली आणि नंतर फुलं ठेवायला मी सुरुवात केली. फुलं भरपूर होते. जास्वंदीला, देवीला पण मी ठेवले होते आणि आज पौर्णिमा असल्यामुळं बाहेर पण ठेवले होते मी भरपूर फुलं. मी फुलं ठेवत होती आणि चाललं होतं माझं मनातली मनात श्री स्वामी समर्थाचा जप. हे स्वामी समर्थ सर्वांच्या इच्छा पूर्ण कर, सर्वांना सुखी समाधानी राहू दे, सर्वांना आरोग्य आयुष्य लाभू दे, जे सर्वांना हवं आहे ते मिळू दे. जरा पाठीमागं काम होतं, बायका होत्या शेतात कामाला, त्याच्यामुळं माझी थोडी घाईतच पूजा चालली होती. कारण बायकांबरोबर आपल्याला थांबावंच लागतं कामाला आल्यानंतर. मी फुलं ठेवत होती आणि एक एक फुलं वरनं खाली पण पडत होतं. चालली होती माझी गडबड तशीच. वारं आलं आणि बरीच फुलं खाली पडले. पण असं पौर्णिमेला आणि गुरुवारी मी उंबरीच्या झाडाची पूजा करते आणि एरवी वेळ भेटला तर मी एरवी पण करते, पण गुरुवारी आणि पौर्णिमेला तर आवर्जून करते. आहे दारात उंबरीचं झाड त्याच्यामुळं. आणि आपली किती पण इच्छा असली देवाला जायचं तरी देवाच्या मनात आल्याशिवाय आपल्याला देव काय घेऊन जात नाही. त्याच्यामुळं जे जवळ आहे त्याचीच मी सेवा करते. दारातच तुळजापूरच्या देवीचं पण मंदिर आहे, त्याच्यामुळं मी देवीची पण सेवा करते आणि उंबरीचं झाड आहे, ह्या उंबरीची पण मी सेवा करते. तसंच माझ्याकडं आणखी एक सोमवारसाठी सोमवारी पूजा करण्यासाठी बेलाचं पण झाड आहे. मी बेलाच्या झाडाची पण पूजा करते. अशी पूर्ण पूजा माझी झाली होती आणि उंबराच्या झाडाला एवढे छान उंबर आले होते, खूप भरून गेलं होतं हे कच्च्या उंबरानं आणि पूर्ण पूजा ही अशी झाली होती माझी. नंतर मी घरातल्या देवाला पण नैवेद्य दाखवला. आज ज्यांना कोणाला परड्या भरायला वेळ मिळाला नाही त्यांनाच कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मंदिरात नैवेद्य दाखवून परड्या भरतात आणि दारात काठी, त्या काठीला पण नैवेद्य दाखवला. अशी कोजागिरीची मी पूजा केली. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा.